नट खोलण्याचा प्रयत्न करत आहे चमच्याने, कारण हे दरवाजाच्या बाहेर खोलला पण आहे. तर फायनली शिफ्टिंगचा दिवस आलेला आहे आणि आता मी चालले कोमलला घ्यायला आणि आम्ही पहिलं जाऊन आधी थोडं फ्लॅट साफ करणार आहे. तर असं व्हायचं आम्ही इथं सामान घेऊन जायचो आणि फ्लॅटच तिकडे खराब असायचा. तर सो मी आता आधी जाऊन माझी ट्रस्ट इश्यूज मी आधी जाऊन पाहणार की फ्लॅट कसा आहे, मग मी इथून सामान नेणार. सो भरून भरून सनस्क्रीन लावून घेते. थोबाड आधीच एकदम माझं काळं आहे खूप, अजून टॅन नको व्हायला. ही पण संपत आली आहे, पण बस दाबून दाबून काढते फुल. रात्री मी 3:30ला झोपली, 9ला लगेच उठली. आता बघ आजचा दिवस जास्त हॅक्टिक होणार आहे. माहित नाही तिथं काय मिळेल का नाही, म्हणून मी माझं सामान घेऊन चालले. तर मी आता तुम्हाला आमची होम टूर देते, एमटी होम टूर. तर हा आहे हॉल, दोघींसाठी आय थिंक आमच्यासाठी इनफ आहे. त्यानंतर हॉलमध्ये अटॅच गॅलरी आहे या साईडला, छोटीशीच आहे पण ठीक आहे, व्ह्यू पण काय एवढा चांगला नाहीये. आणि हे आहे बाथरूम. आमच्या लास्ट फ्लॅटचं बाथरूम खूप मोठं होतं, त्याच्या मानाने हे छोटं आहे पण ठीक आहे. आणि मला इथं सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे किचनमध्ये डायरेक्ट सकाळी सकाळी मस्त ऊन येत आहे. आणि या साईडनी गॅलरी, 1 BHK ला 2 गॅलरी आहे, ते पण मला खूप जास्त आवडलं. या साईडनी पूर्ण तुम्हाला मोकळं आहे, हवा वगैरे येते. या घरामध्ये व्हेंटिलेशन चांगलं आहे, त्यामुळे मी हा सिलेक्ट केला. बेडरूममध्ये पण दिवसा कोणती लाईट लावण्याची गरज नाहीये, एकदम सगळ्या ठिकाणी ऊन वगैरे येते छान. आणि मला वाटलं होतं की हा फ्लॅट साफ करायची गरज आहे, पण तो ऑलरेडी खूप क्लीन होता. सो आम्ही तो साफ नाही केला. आम्ही डायरेक्ट परत जुन्या फ्लॅटवर आलो आणि आता सगळं सामान पॅक करून ठेवलंय. सगळं साईडला काढून ठेवलंय. काय घरी जाणार आहे, काय नवीन फ्लॅटवर जाणार आहे, काय प्रीती घरी घेऊन जाणार आहे, हे सगळं सॉर्ट करून झालंय. तर आता सगळ्यात मोठा टास्क आहे तो आम्हाला हा फ्रीज वगैरे बाहेर घ्यायचा आहे. किचन पण ऑलमोस्ट आम्ही सगळाच रिकामा केला आहे आणि बेडरूम पण सगळा रिकामा केला आहे. आता आमचं असं आहे की आम्ही छोटं छोटं सामान आधी बाहेर घेऊन ठेवतो. आता सगळ्यात महत्त्वाचे आहे हे बेड आणि 2 कपाट, हेच न्यायला एकदम माझा जीव मुठीत येणार आहे. आणि अजून एक मेन गोष्ट, आमचे हे जे बेड आहे ना, याचे जे पाय आहे ना ते काढले ना तरच हे दरवाजाच्या बाहेर जातं, नाही तर पूर्ण बेड सोबत बाहेर जात नाही. सो आम्हाला आधी पाय खोलावे लागणार आहे. इंजिनियर प्रीती, इंजिनियर इकडे बघावे. सिव्हिल इंजिनियर प्रीती विथ नट खोलण्याचा प्रयत्न करत आहे चमच्याने, कारण हे दरवाजाच्या बाहेर खोलला पण आहे. शेवटी आम्हाला स्क्रूड्रायव्हर मिळाला. दाखव दिदी स्क्रूड्रायव्हर. आणि माझा हा स्क्रूड्रायव्हर आता मी एक खोलला आहे, आता इथं खोलत आहे. किती आम्ही इंडिपेंडंट गर्ल्स, बनो और इंडिपेंडंट. तर आता आम्ही ट्रक बोलवला आहे, पण ट्रक येण्याच्या आधी आम्ही छोटं छोटं सामान सगळं खाली नेऊन ठेवतो. आणि हो, आम्ही कोमलचे भाऊ आणि माझे 1-2 मित्र बोलवले आहे आम्हाला शिफ्टिंगला सोबत, कारण बेड आणि कबड वगैरे आमच्याकडनं एवढं नाही घेऊन जाता येणार. आणि माझ्यासोबत तर ह्या 2 छोट्या-छोट्या 35-35 किलोच्या पोरी आहे. बट बघू, तुम्ही बघा माझी हालत कशी झाली आहे. आणि मेन म्हणजे इथं लिफ्ट पण नाही आहे, आम्हाला हे छोट्याशा जिन्याने खाली घेऊन जायचं आहे. सो माझा एक फ्रेंड आला आहे आमच्या मदतीला आणि कोमलचे भाऊ पण येत आहे. आता मेन टास्क आहे, हे कपाट आम्हाला खाली न्यायचं आहे, ते पण भिंतीला लागून येत, कारण कलर गेला तर ओनर आमचे पैसे कापणार. सो एकदम हळूच आम्ही हे सगळं खाली घेऊन जातो. जेव्हा या घरात राहायला आलो होतो ना, तेव्हा असं ठरवलं होतं की बस आता हे लास्ट शिफ्टिंग आहे, आता आपण या घरातनं लग्न झाल्यावरच जाऊ. पण स्वप्नाली त्यांनी धोका दिला थोड्या वेळासाठी आणि आता आम्हाला परत फ्लॅट चेंज करावा लागलाय. आणि आता मी जिथे राहायला जाते ना, तिथून मी परत शिफ्ट नाही करणार आहे, कारण अजून एकदा शिफ्टिंग माझ्याकडनं नाही होणार. तुम्ही बघू शकता काय हालत होते शिफ्टिंगमध्ये. बरं तरी माझे मित्र आणि कोमलचे भाऊ वगैरे आले, नाहीतर आमच्याकडनं तर झालंच नसतं. आम्ही सगळं सामान हळूहळू पोर्चमध्ये आणून ठेवलं आणि आमची गाडी पण आलेली आहे. आम्ही एकदम मोठी गाडी केली आहे की सगळं सामान सोबत गेलं पाहिजे.
ऑलमोस्ट सगळं सामान आम्ही इथं पॅक करून गाडीमध्ये ठेवलंय. पण झोपायला रात्री आम्ही परत ह्याच फ्लॅटवर येणार आहे. सो थोडेसे झोपायचे कपडे वगैरे इथेच ठेवले आहे. बाकी सगळं तर चालवलंय. इथे प्रीतीला बाय करून आम्ही निघालो. मी या सामानाच्या गाडीत चालले आहे कारण त्या काकांना आमचा नवीन फ्लॅटचा रस्ता माहीत नाही. बाकी कोमल आणि माझे फ्रेंड कारमध्ये येत आहे. आणि आता मी इथे पोहोचलो आहे फ्लॅटवरती. इथे सगळं पार्किंगमध्ये सामान वगैरे ठेवलं आहे. पण आता मेन गोष्ट आहे, इथं लिफ्ट आहे, पण लिफ्टने हे सगळं वर जाणार का? तर छोट्या-छोट्या वस्तू आधी कोमल आणि मी वर घेऊन जातो आणि मग कबर्ड आणि बेडचा विचार करू. एका माणसाचं एवढं सामान असू शकतं का खरंच? मला तर अजून पण विश्वास होत नाही, की हे सगळं सामान माझं आहे. बिचाऱ्या कोमलची फक्त एक बॅग आहे, पण ती मला माझं सगळं सामान व्यवस्थित करायला हेल्प करत आहे. एक तर बिचारी का पाहून मला वाटत पण नाही तिच्याकडून मदत घ्यावी. 35 किलोची तर आहे ती. पण ठीक आहे आता मला सोबत पण कोणी नाहीये. तर हळू सगळं सामान वर आणलं. एकदम थकून गेलो होतो. यानंतरचं त्यामुळे काही शूटच नाही केलं. माझ्या मित्रांना खूप खूप थँक तर अशा प्रकारे आमचं आज बऱ्यापैकी शिफ्ट झालं आहे, म्हणजे सामान नेऊन ठेवलं आहे. तरी बरंच सामान बाकी आहे अजून इथं. आणि पण आम्ही आज परत त्याच फ्लॅटवर आलो आहे. आज इथं आम्ही राहणार आहे. आणि प्रीती पहा कशी काम करते ऑफिसचं. आम्ही 2 गाद्या ठेवल्या आम्हाला आणि 2 ब्लँकेट ठेवले. आता उद्या सकाळी आम्ही इथून हा फ्लॅट पण आम्हाला साफ करून द्यायचा आहे थोडा ओनरला. साफ म्हणजे थोडा क्लीन करून द्यायचा आहे. आणि त्यानंतर मग आम्ही उरलेलं सामान तरी पण आता माझा मित्र तर काही येणार नाही. तर मला स्कूटीवर 2-3 चक्कर मारावे लागतील अजून. आणि मग उद्या असं प्रकारे माझं फायनल उद्या शिफ्टिंग होऊन जाईल. तर मग आता तिकडून आलो. आम्हाला इतकं ट्रॅफिक लागलं रस्त्याला, इतकं ट्रॅफिक लागलं. आलं आम्ही चांगली अंघोळ केली आहे. आता आम्हाला अजून जेवलो नाही आहे आणि इथं गॅस पण नाही आहे, तर मला आता बाहेरच जावं लागणार आहे खायला. तर बघू. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. गुड नाईट. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर कालच्या शिफ्टिंगमध्ये इतकं थकून गेलो होतो, की डायरेक्ट झोप सकाळी 9 वाजता उघडली. आणि रात्री झोपलेल्या गाद्या घेऊन सकाळीच निघालो फ्लॅटवर जायला. अजून 1-2 चक्कर स्कूटीचे होणार होते. बघू आता काय होतंय. आणि उघडल्यावर पाहिलं, बापरे! अजून इतकं जास्त सामान आहे ना. आणि तुम्ही किती एस्थेटिक शिफ्टिंग केली ना, तरी गोणीमध्ये सामान भरल्याशिवाय तुमची शिफ्टिंग पूर्ण नाही होणार. आणि मला असं वाटलं होतं, की हे सगळं सामान मी स्कूटीवरती घेऊन जाईल. पण तुम्हीच बघा, हे सगळं सामान स्कूटीवर किती पण चक्कर मारले ना, तरी जाणार नाही. आणि बाहेर खूप जास्त ऊन आहे. सो आता मला कळत नाहीये काय करायचं. आणि सो आता मी परत माझ्या मित्राला कॉल करून बोलते, बघते रिक्वेस्ट करून येतो की काय कार घेऊन. त्यानंतर अजून डेकोरेशनही राहिलं होतं काढायचं खूप सारं. हे सगळं मी मुद्दाम मागे ठेवलं आहे, की हे सगळं खूप इम्पोर्टंट आहे माझ्यासाठी. सो ते पॅकिंगमध्ये कुठे हरवू नये. सो मी हे सगळं माझ्या बॅगमध्ये नंतर घेऊन जाणार आहे. सो मी सगळे फोटोज वगैरे एकदम छान काढून घेत, कारण हे सेम फोटोज वगैरे मी माझ्या नवीन रूमवर यूज करणार आहे. आणि बेडरूममधलं पण अजून डेकोरेशन काढायचं आहे. हे सगळं सामान काढताना परत आठवण येत आहे, की आम्ही हे सगळं कसं लावलं होतं, कशी भांडणं केली होती, की इथं हे नाही पाहिजे, तिथं ते पाहिजे. पण आता काय, करिअर ग्रोथसाठी इमोशनल होऊन चालत नाही. सो आता मी हे पोस्टर काढते. हे पोस्टर लावण्याच्या आधी आम्हाला भीती वाटत होती, की कलर निघून येईल याच्यासोबत आणि ओनर बोलेल. तुम्ही पण काही असे स्टिकर्स वगैरे लावत असाल तर व्यवस्थित नीट गम यूज करा, कारण याने खूप कलर निघून येतो. आम्हीही बराच कलर काढला आहे. होप सो हे ओनरच्या लक्षात येऊ नये. नाहीतर आमचं डिपॉझिट कट करून घेईल. अजूनही आमचं 30,000 डिपॉझिट ओनरकडे आहे. सो तो काहीही करू शकतो आमच्यासोबत. आणि ते लोकं बोलले, की "तुम्ही फ्लॅटच्या मेंटेनन्सचे आम्ही 3,000 कट करून घेणार आहे." पण आम्ही नाही बोललो. का कट करणार ना? आम्ही फ्लॅट साफ करून देतो. ऑलरेडी आम्ही फ्लॅट खूप जास्त क्लीन ठेवला आहे. बॅचलर लोकं एवढा फ्लॅट क्लीनच ठेवत नाही. त्याच्यानंतर मी हे सगळं साफ वगैरे करून दिलं. किचन ओटा, फरची सगळं धुवून दिलं. आणि त्या बिचाऱ्या कोमललाही मी कामाला लावलं. प्रीतीने सगळी गॅलरी वगैरे स्वच्छ पाणी टाकून धुवून घेतली. आणि आम्ही इथे राहायला येण्याच्या आधी इथे कोणीच राहत नव्हतं. हा डायरेक्ट नवीन फ्लॅट आम्ही घेतला होता. आणि आता जिथे आम्ही राहायला चाललो ना, सेम तिथे पण आमच्या आधी कोणीच राहिलं नाही. लिटरली तिथे प्लास्टिकचे खिडक्यांचे कव्हर पण आम्हीच ओपन केले. सो आम्ही तसं ते मेंटेन पण करतो. तर ऑफिशियली हा माझा लास्ट डे आहे या फ्लॅटमधला. सो तुम्हाला एकदा फ्लॅट दाखवते मी किती क्लीन केलाय. एकदम छान फ्लॅट क्लीन केलाय. आणि आता माझा मित्र आलाय, सगळं खाली नेऊन ठेवलंय सामान. तर आता आम्ही जातो नवीन फ्लॅटवर आणि आता आम्ही तिकडेच थांबणार आहे. सो बाय बाय.
आणि फायनली माझी शिफ्टिंग पूर्ण झालेली आहे, जी शिफ्टिंग 8 दिवस चालली होती. बाय बाय.